ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन आज डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आलं होतं. निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोपवण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळेला उपायुक्त जी गोदेपुरे उपस्थित होते. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीकरता उपलब्ध असलेल्या मशीनमध्ये कोणता फरक आहे हे सांगितलं. यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन नाही, मॉकपोल, प्रत्यक्ष मतदानाच्या 1 तास आधी सुरू करणं, बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी कशी करावी, एंड बटनाचं महत्त्व तसंच पथकांची रचना याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षणात ईव्हीएम मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानाच्या दिवशी घ्यायची खबरदारी, मॉकपोल प्रक्रिया, सील लावण्याची पद्धत तसंच मतदानानंतर मशीन सुरक्षितरित्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणती कार्यवाही करावी याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्यानं या प्रशिक्षणात निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतमोजणी पूर्व आणि मतमोजणी दरम्यान घ्यायच्या खबरदाऱ्या तसंच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं. या प्रशिक्षण कार्यक्रमाला क्षेत्रीय अधिकारी आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे आगामी ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभावीपणे आणि नियमानुसार पार पाडण्यास मदत होणार असल्याचं मत यावेळेला व्यक्त करण्यात आलं.